बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयातील अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे उपपत्ती. या उपपत्तीचे प्रकार पाहू. अध्ययन उपपत्तीचे एकूण 3 प्रकार पडतात: साहचर्यवादी उपपत्ती, ज्ञानात्मक उपपत्ती आणि आधुनिक उपपत्ती. साहचर्यवादी उपपत्तीमध्ये थॉर्नडाईक यांनी प्रयत्नप्रमाद उपपत्ती मांडली. पॅव्लोव यांनी अभिजात अभिसंधान ही उपपत्ती मांडली. स्किनर यांनी साधक अभिसंधान उपपत्ती मांडली. वॉटसन यांनी वर्तनवादी अध्ययन उपपत्ती मांडली. तर गुथ्री यांनी सान्निध्य अभिसंधान ही उपपत्ती मांडली. हल्ल यांनी पद्धतशीर वर्तन उपपत्ती मांडलेली आहे. तर ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये कोहलर यांनी समाकारवादी उपपत्ती मांडली. कर्ट लेविन यांनी ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती मांडली. रॉबर्ट गॅने यांनी श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती मांडली आहे. त्याचबरोबर टॉलमन यांनी संकेत अध्ययन उपपत्ती, आसुबल यांनी अध्ययन व अनुदेशन उपपत्ती, ब्रुनर यांनी अध्ययनविषयक ज्ञानात्मक उपपत्ती, कोफ्का यांनी समष्टिवादी उपपत्ती सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे आधुनिक उपपत्तीमध्ये डॉक्टर ब्लूम यांनी प्रभुत्व संपादन ही उपपत्ती सांगितली. बांदोरा यांनी सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती सांगितली. डोनाल्ड नॉर्मन यांनी अध्ययनाचे माहिती प्रक्रियाकरण ही उपपत्ती मांडली आहे.